नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 22 डिसेंबर 2025 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने. संघर्ष हा अपरिहार्य आहे, परंतु खरी ताकद आहे पुन्हा उभे राहण्यात. आजचा सूचना आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. त्यानंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर नजर टाकूया. नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारूवर छापा टाकण्याकरिता आलेल्या पोलिसांसमोरच एका इसमाने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय घडलं आहे यास्मिन नगरमध्ये, पाहूया सविस्तर वृत्त. नागपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या यास्मिन नगर गल्ली क्रमांक 2 येथे 22 डिसेंबर रोजी सकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर छापा टाकला. या कार्यवाही दरम्यान शेख अकिल शेख गफूर वय वर्ष 55 या इसमाने पोलिसांसमोरच धारदार चाकूने स्वतःचा गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ पोलीस बंदोबस्तात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार कारवाई सुरू असताना संबंधित इसमाने अचानक स्वतःला इजा करून घेतली. या छाप्यात पोलीस कर्मचारी मंगेश लोखंडे आणि सतीश देशमुख यांनी 2 पेटी अवैध दारू जप्त केली. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की शेख अकिलवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून मागील एका कारवाई दरम्यान त्याने स्वतःला विद्युत प्रवाह देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान जखमी इसमाच्या नातेवाईकांनी मात्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. शेख अकिल सध्या कोणत्याही अवैध व्यवसायात नसून तो ऑटो रिक्षा चालक असल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय. घरात कोणीही नसताना पोलिसांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला, पैशांची मागणी केली आणि मारहाण केली असा आरोप नातेवाईकांनी पोलिसांवर केलाय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत जखमींची पाहणी केली असून घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अवैध दारूवरील कारवाई दरम्यान घडलेली ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. इसमाने स्वतःला इजा केली की पोलिसांवरचे आरोप खरे आहेत, याचा तपास आता चौकशीतून स्पष्ट होणार आहे. अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी डोकं वर काढलं होतं, परंतु आता याच गुन्हेगारांची मस्ती पोलिसांनी जिरवली आहे. शंकरनगर आणि गोपालनगर परिसरात दगडफेक करून दहशत पसरवणाऱ्या उपद्रविकांची पोलिसांनी चक्क बारात काढली आहे. भर रस्त्यातून जेव्हा हे आरोपी हातकड्या घालून चालत होते, तेव्हा संपूर्ण शहराने पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचा अनुभव घेतला आहे. पाहूयात नेमका काय आहे हा प्रकार. 19 डिसेंबरची ती रात्र शंकरनगर, केडियानगर आणि नवाथे परिसर 30 ते 40 उपद्रविकांच्या दगडफेकीने हादरला होता. गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या, दुकानांवर दगड भिरकावले गेले आणि सामान्यांच्या मनात भीती निर्माण करण्यात आली. पण पोलिसांना हे आव्हान मान्य नव्हतं. राजापेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. सुरुवातीला 5 आणि त्यानंतर अधिक आरोपींना अटक करण्यात आली. 21 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गोपालनगरच्या आदर्शनगर भागात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. ठाणेदार पुनीत कुलट यांच्या देखरेखीखाली 8 आरोपींची 1.5 किलोमीटर पर्यंत धिंड काढण्यात आली. ज्या रस्त्यांवर या गुंडांनी दहशत माजवली होती, त्याच रस्त्यांवर आज ते माना खाली घालून चालत होते. शेकडो नागरिक या कार्यवाहीचे साक्षीदार झाले. गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक बसावा हाच या मागचा मुख्य उद्देश. पुढे जा
दाखव. हो सर, चला इकडे पुढे दाखव आहे. कोणतं इथे काय कोणतं भैया मालूम आहे का? इकडे घे तुमको. खाली बघायचं, खाली नजर खाली आहे. नजर खाली ठेवायची. खाली बघा रे. आपल्या दुकानात झाली दगडफेक. हा काय झालं नेमकं थोडं सांगा. काही नाही, अचानक मुलं आले होते, दगडफेक केली होती. नुकसान झालं दुकानाचं. नुकसान नाही, भरणा पडल्याचं नुकसान झालं. बस झालं. पोलिसांच्या या कारवाईमुळे अमरावतीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र या प्रकरणात अजूनही काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. शहरात शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आहे. शहराच्या राजकारणात आता चांगलीच रंगत येणार असून 23 डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यापासून ते मतदान आणि निकालापर्यंत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती देत आहेत सिटी न्यूज प्रतिनिधी रोहित खडे. अखेर भावी नगरसेवकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. उद्यापासून म्हणजेच मंगळवार 23 डिसेंबर पासून महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला आता सुरुवात होणार आहे. 23 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजतापासून नामांकन अर्ज दाखल होण्याला आता सुरुवात होत आहे. 23 ते 30 डिसेंबर दरम्यान हे नामांकन अर्ज दाखल होऊन 31 तारखेला छाननी आणि 2 तारखेला जे आहेत उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज तारीख आहे आणि येत्या 15 तारखेला महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि 16 तारखेला जे आहे महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया अमरावती शहरामध्ये पार पडणार आहे. एकूण 5 झोनमध्ये उद्यापासून जे आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक भावी उमेदवार जे आहेत आपला नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता तिथे दाखल होणार आहेत. कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोजकडे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. तर अशा प्रकारे महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून पुढील काही दिवसात शहरातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. निवडणुकीशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आमच्यासोबत बघत रहा सिटी न्यूज. अमरावती शहरात आज दुपारी भर चौकात थरारक अपघाताची घटना घडली आहे. गर्ल्स हायस्कूल चौक येथे भरधाव वेगाने आलेल्या स्कूटीने एका ऑटोला धडक दिल्याने ऑटो अक्षरशः पलटी झाला. सुदैवाने ऑटोमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक येथे दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ITI मध्ये शिक्षण घेणारे 2 विद्यार्थी स्कूटीवरून भरधाव वेगाने येत होते. चौकातील सिग्नल तोडत हे दोघे पुढे जात असतानाच अचानक समोरून ऑटो आल्याने चालकाने ब्रेक मारला. ब्रेक मारताच ऑटोचा तोल जाऊन तो भर चौकात पलटी झाला. ऑटोमध्ये त्यावेळी कोणतेही प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती. या अपघातानंतर चौकात नागरिकांची मोठी गर्दी जमली आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि वाद शांत केला. मात्र अपघाताला कारणीभूत ठरलेले 2 विद्यार्थी आपली स्कूटी घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेदरकार वाहन चालक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा बेदरकार वाहन चालकामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता तसेच अमरावतीतील राजापेठ परिसरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या मागणी दरम्यान झालेल्या पोलीस कार्यवाही विरोधात सुरू असलेल्या या प्रकरणात आमदार रवी राणा हे आपल्या कार्यकर्त्यांसह न्यायालयात हजर झालेत. या प्रकरणाची 22 डिसेंबरला महत्वपूर्ण सुनावणी पार पडली असून आमदार रवी राणा यांच्या वतीने नामवंत वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार रवी राणा यांनी यापूर्वी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या अनुषंगाने तसेच राजापेठ येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या मागणी दरम्यान झालेल्या पोलीस कार्यवाही विरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात सोमवारी आमदार रवी राणा हे आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहिले. राजापेठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा ही नागरिकांची आणि शिवप्रेमींची जुनी व रास्त मागणी असून त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनादरम्यान
पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या पोलीस कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली असून सोमवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान आमदार रवी राणा यांच्या वतीने ॲडव्होकेट दीप मिश्रा, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, ॲडव्होकेट चंदू गुडसुंदरे आणि ॲडव्होकेट रोहिणी तोंडरे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद मांडला. वकिलांनी सांगितले की आंदोलन हे पूर्णतः लोकशाही मार्गाने व शांततेत करण्यात आले होते. शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जनतेच्या भावना लक्षात घेता पोलिसांनी केलेली कार्यवाही अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. दरम्यान न्यायालयात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला पाठिंबा देत या प्रकरणात न्याय मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने निश्चित केली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय, या दोन्ही मुद्द्यांवर सुरू असलेली ही न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्याकडे जात असल्याचे चित्र आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. भाजपच्या इशाऱ्यानंतर भाष्य करताना आमदार रवी राणा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. भाजपचा संपूर्ण महाराष्ट्रात एकहाती विजय झाल्याचा दावा करत उभाटा गट, मनसे आणि महाविकास आघाडीवरही त्यांनी निशाणा घातला आहे. नेमके आमदार राणा यांनी काय म्हणालेत बघूया. पार्टी आधीच भूमिका स्पष्ट केली होती की भारतीय जनता पार्टीला पूर्ण पाठिंबा दिला होता. जेवढे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष होते त्यांना पाठिंबा दिला होता. आणि माझी रॅली, माझी सभा किंवा मी जे फिरलो त्याच्यामध्ये एकच नारा होता, भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला समर्थन, त्याला निवडून आणा. आणि यामुळं तुम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी म्हणजे पूर्ण याच्यामध्ये एकदम नॉमिनल पद्धतीनं काही कार्यकर्त्यांची इच्छा होती तर मैत्रीपूर्वक लढलो आम्ही. पण त्याच्यामध्ये काही असं पराभव झाला की खूप मोठा पराभव झाला असं काही नाही आहे. त्याच्या भारतीय जनता पार्टी निवडून आली आमच्या पाठिंब्याने, ते आमच्यासाठी समाधान आहे. सेना आणि मनसे हे खऱ्या अर्थानं आज उभाटाची हालत काय झाली आहे राज्यामध्ये. उभाटा हा खऱ्या अर्थानं एखाद्या वरांड्यामध्ये जो हे असते, त्याला आपण काय, वरांड्याचा जो ज्या ठिकाणी बाकडा बसला असते, बाकडा ठेवला असते, घराच्या बाहेर वरांड्यामध्ये जो बाकडा असते तशा प्रकारची उभाटाची हालत झाली आहे. आज तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्यात ढ पक्ष म्हटलं तर उभाटा आहे. आणि त्या ठिकाणी आजची जी मजबुरी आहे मनसेची आणि उभाटाची जे युती आहे हे यांची मजबुरी आहे. आणि त्या मजबुरीला ते एकत्र आणून प्रयत्न करत आहे. कुठेतरी भाजपला थांबवलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार हे भाजपामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी उभाटाने कोणाशी युती केली, पहिले काँग्रेससोबत केली, मग राष्ट्रवादीसोबत केली, आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि मनसेसोबत करताय. तर हे सगळं राजकारण जनतेला लक्षात येत आहे की फक्त सत्तेसाठी उद्धव ठाकरे कुठंतरी बेचैन झालेले आहे. त्यांना फक्त कुठंतरी महाराष्ट्राची काही घेणदेण नाही आहे. पण मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची जी खऱ्या अर्थानं तिजोरी आहे, त्यांची जे रोजची जे इन्कम आहे, जे वन साईड इन्कमिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या, मुंबईच्या महानगरपालिका मिळते, ती बंद नाही झाली पाहिजे. आणि आपला वसुलीचं काम महानगरपालिका मुंबईच्या माध्यमातून चालत राहिलं पाहिजे. म्हणून ही युती आणि हा संघर्ष चालू आहे. आता राज्यात देखील भाजप मोठा होत आहे. बिलकुल भाजपाचं जे एक हाती जे संपूर्ण राज्यामध्ये जो रिझल्ट लागलेला आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने या देवाभाऊच्या नेतृत्वावर पूर्ण राज्यामध्ये जनतेने विश्वास ठेवला. आणि सगळ्यात मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढल्यानंतर ज्या ताकदीनं त्यांना बहुमत मिळालं, हे देवाभाऊचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेलं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 6 नगराध्यक्ष झाले. 6 नगराध्यक्ष खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मोठे यश आहे. या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं की चांदूर बाजारमध्ये हे भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार होता, नांगलिया. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ती उमेदवारी न दिल्यामुळं त्याला दुसरा पर्याय शोधावा लागला. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीच निवडून आली असती.
अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, मोर्शीमध्ये थोडंसं हे झालं आहे, चांदुरलीमध्ये झालेलं आहे. तर थोड्या मताने जे पराभूत झाले त्याच्यामध्ये कुठे ना कुठे थोडं शिंदे गटाचं मताचं जे विभाजन झालं त्याच्यामुळं पण भारतीय जनता पार्टी नुकसान झालं. पण बहुमताने एक हाती झेंडा हा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये फडकला. थोडी ही झाली का की ज्या पद्धतीने चांदूर बाजारची जागा हातून गेलेली आहे? जागा वाटपमध्ये थोडं झालं कुठेतरी. आपल्याला या ठिकाणी आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार होते, या ठिकाणी शिवसेना पार्टीने सुद्धा नगराध्यक्षाच्या प्रत्येक भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी थोडं त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं की विशिष्ट जातीची मतं आम्हाला मिळेल. पण त्या ठिकाणी मोठा धोका त्यांच्यासोबत झाला. म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं तिकीट वाटपमध्ये थोडंसं कमी जास्त जे झालं आहे त्याच्या आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये, जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये अशी चूक होणार नाही. मोठ्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी, युवा स्वाभिमान पार्टी आणि एकनाथ शिंदेची सेना जर सोबत आली, असं एकत्र मिळून कशा प्रकारे समीकरण बनेल आणि कसं बहुमताने जिल्हा परिषद आणि महानगरपालिका आणू, यासाठी पूर्ण आम्ही मोर्चे बांधणी करणार. त्या ठिकाणी पोळापोळी मोठ्या प्रमाणात झालेली होती. तिथे हे बिनविरोध झालेले होते मुख्यमंत्र्यांचे मागो, परंतु त्याची सत्ता मात्र काँग्रेसची आलेली आहे. नगराध्यक्ष भाजपला निवडून आणता आला. असं आहे की चिखलदरामध्ये आधी भारतीय जनता पार्टीचे फक्त 4 नगरसेवक होते. आता भारतीय जनता पार्टीचे 8 नगरसेवक आले. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं मोठं यश चिखलदरामध्ये आहे. पण त्या जेव्हा अलाद कलोती अनपोज झाले तेव्हा चिखलदराच्या सगळ्या जनतेची मागणी होती, चिखलदराच्या सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती की अल्लाद कलोतीला नगराध्यक्ष बनवा, नगराध्यक्षाची उमेदवारी द्या. पण त्याच्यामध्ये थोडं जे खेळीमेळीचं वातावरण झालं, काही राजकारण झालं, त्याच्यामुळं चिखलदराचे जे नगराध्यक्ष आहे राजू सोमवंशी, ते सुद्धा उमेदवार चांगले होते. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमधून, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपामध्ये प्रवेश केला. आणि ते मला असं वाटते कुठंतरी त्या ठिकाणी उमेदवार बदलण्यासंदर्भात जी माग होती आणि अल्लाद कलोतीचं समर्थन जे मिळत होतं त्यामुळं ते अनपोज झाले. तर अल्लाद कलोती नगरसेवक म्हणून अनपोज झाले, त्याच धर्तीवर नगराध्यक्ष म्हणून सुद्धा झाले असते. तर तिथे थोडंसं राजकीय समीकरणं बिघडली आणि तरी मला असं वाटते भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळालेलं आहे. 4 नगरसेवकच्या जागी 8 नगरसेवक झालेले आणि जे निवडून आले, सध्या काँग्रेसचे जे आता बळवंत वानखडे इथे ब्रेक डान्स करत होते, त्या ब्रेक डान्स मी पाहिला. बळवंतजी वानखडे आमचे जे खासदार आहे, तर त्यांना एवढा ब्रेक डान्स करायची गरज नाही आहे. ते जेवढे निवडून आलेले आहे ते रवी राणाचे समर्थक आहे आणि थोड्या दिवसात तुम्हाला त्याचा असर दिसेल. म्हणजे 178 जागांपैकी 102 जागेवर भाजपला समाधान मानावं लागलं. अनेक ठिकाणी काँग्रेसने भाजपला बऱ्यापैकी झुंज दिली. काय म्हणता अशा वेळी? मला सांगा, भारतीय जनता पार्टी ज्या लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, आज एवढं मोठं यश हे महाराष्ट्रामध्ये देवाभाऊच्या नावाने मिळालेलं आहे. आणि देवाभाऊच्या नावाने जर एवढं मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे, तर त्याची नोंद जनतेने केली आहे की स्वतंत्र लढल्यानंतर सुद्धा या ठिकाणी देवाभाऊच्या नावावर भारतीय जनता पार्टीला यश मिळू शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष, आज 1500चे 3500 नगरसेवक निवडून आले, 100 मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष निवडून आले. तर हे सगळं जे यश आहे, मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचं जे काम आहे, जे घराघरापर्यंत पोहोचलं आहे, हे देवाभाऊचा चमत्कार. नगरसेवकासाठी जर भारतीय युवा स्वाभिमानला भाजपच्या यशावर समाधान व्यक्त करताना आमदार रवी राणा यांनी अमरावती, चिखलदरा तसेच मुंबई महापालिकेच्या राजकारणावरही थेट भाष्य केले आहेत. उभाटा गटावर टीका, मनसे उभाटा युतीवर सवाल आणि खासदारांवर केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसते आहेत. या घडामोडींवर आता विरोधकांची प्रतिक्रिया काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर.
तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथे आयोजित अखिल भारतीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेला 22 डिसेंबर रोजी उत्साहात समारोप झाला आहे. पुरुष गटातून ठाण्याच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संघाने विजेतेपद पटकावले आहेत, तर महिला गटात पुण्याच्या BPV क्रीडा मंडळाने बाजी मारली आहे. 3 दिवस चाललेल्या या भव्य स्पर्धेला देशभरातून संघाचा सहभाग लाभला होता. तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील श्री गुरुदेव सेवा मंडपाच्या प्रांगणात स्वर्गीय गणेशराव ठाकरे आणि स्वर्गीय प्रवीण लोखंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुकड्या दास व अविनाश ठाकरे मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय महिला व पुरुषांची 3 दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुरुष गटातून मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे संघाने अंतिम सामन्यात दमदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकाविला आहे आणि 1,01,000 रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले, तर गाडगेबाबा क्रीडा मंडळ अमरावती संघाने द्वितीय क्रमांक मिळवत 71,000 रुपयांचे पारितोषिक पटकाविले आहे. तृतीय क्रमांक समर्थ क्रीडा मंडळाने मिळविला. महिला गटात पुण्याच्या BPV क्रीडा मंडळाने उत्कृष्ट खेळ करत प्रथम पारितोषिकासह 71,000 रुपयांचे रोख बक्षीस जिंकले. द्वितीय क्रमांक मुंबई पोलीस महिला संघाने तर तृतीय क्रमांक हरियाणा येथील महिला संघाने पटकाविला. या स्पर्धेत पुरुष गटातून 14 संघ तर महिला गटातून 11 संघांनी सहभाग घेतला होता. भोपाळ, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ, नागपूर, अकोला, खामगाव आणि अमरावतीसह देशातील विविध भागातून संघ दाखल झाले होते. विजेत्या संघाला तुकड्यादास क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, कपिल निरगुण, डॉक्टर रघुनाथ वाडेकर, पंकज देशमुख, डॉक्टर राजारामजी बोथे, रुचा ठाकरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विधान परिषद आमदार संजय खोडके, महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम अभिनेते अरुण कदम, आमदार सुलभा खोडके यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश ठाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैष्णवी काजळकर यांनी मांडले. 3 दिवस चाललेल्या कबड्डी स्पर्धेला जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी आणि तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत स्पर्धेची शोभा वाढविली. एकूणच गुरुकुंज मोजरी येथे आयोजित या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेने ग्रामीण भागातील क्रीडा विश्वाला नवी ऊर्जा दिली आहे. ठाणे आणि पुण्याच्या संघांनी विजेतेपद पटकावत आपल्या खेळाची छाप पाडली आहे. नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन यू टर्नमुळे रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यात नागपूर शहराने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जुलै 2025 पासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेमुळे केवळ आकडेच नाही तर तब्बल 90 मौल्यवान जीव वाचविलेत आहे. रस्ते सुरक्षिततेकरिता नागपूर शहर पोलिसांनी केलेली ही कामगिरी इतर शहरांकरिता आदर्श ठरत आहे. नागपूर शहर पोलिसांनी जुलै 2025 मध्ये सुरू केलेल्या ऑपरेशन यू टर्न या विशेष मोहिमेमुळे रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये लक्षणीय घट नोंदविण्यात आला आहे. सन 2025 मध्ये 21 डिसेंबर पर्यंत नागपूर शहरात प्राणघातक अपघातांची मृत्यूंमध्ये तब्बल 26% घट झाला असून यामुळे 90 नागरिकांचे प्राण वाचले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटी ऑन रोड सेफ्टीने दरवर्षी किमान 10% घट आणि दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणून 0 अपघात मृत्यू हे ध्येय ठेवले आहे. या राष्ट्रीय उद्दिष्टांची सुसंगत अशी ठोस कृती नागपूर शहर पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवून केली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ट्रॅफिक कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024च्या तुलनेत 2025 मध्ये रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यात नागपूर शहर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. यानंतर पिंपरी चिंचवड 20% आणि अमरावती शहर 17% यांचा क्रमांक लागतो. प्रत्यक्ष मृत्यूंच्या घटाबाबत विचार केला असता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नागपूर शहर 80, पुणे शहर 55, छत्रपती संभाजीनगर 18 इतकी घट नोंदविण्यात आली आहे. ऑपरेशन यू टर्न अंतर्गत प्रमुख कारवाया दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असून दररोज 3,900 पेक्षा अधिक वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. 2025 मध्ये आतापर्यंत 5,366 प्रकरणे दाखल झाली असून 100% दोष सिद्धी दर साध्य करण्यात आला आहे. पुनरावृत्ती करणाऱ्या आरोपींना 15 दिवसांचा कारावासही ठोठावण्यात आला आहे. शहरात दररोज 90 ठिकाणी फिरती नाकाबंदी असते. रॅश व निष्काळजी वाहन चालना, अतिवेग, ट्रिपल सीट आणि चुकीच्या बाजूने वाहन चालविणाऱ्यावर विशेष पथके कार्यरत आहेत. BNS कलम 281 अंतर्गत आतापर्यंत 880 प्रकरणांमध्ये कार्यवाही करून दोषींना ताब्यात घेऊन वाहने जप्त करण्यात आली आहेत. अल्पवयीन वाहन चालनांबाबत 0 सहनशीलता धोरण राबविण्यात येत आहे. 2025 मध्ये आतापर्यंत
60 अल्पवयीन आणि त्यांच्या पालकांवर मोटार वाहन अधिनियम कलम 199A अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सर्व प्रकरणात दोषसिद्धी झाली आहे. या अल्पवयीन मुलांना भविष्यात वाहन परवाना मिळण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्त यांनी संदेश दिलाय की रस्ते सुरक्षितता म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी नाही, तर मानवी जीवनाचे संरक्षण आहे. ऑपरेशन युटर्नच्या माध्यमातून नागपूर शहर शून्य अपघात मृत्यू या उद्दिष्टांकडे ठाम पावले टाकत आहे. ही कामगिरी शिस्तबद्ध नागरिक आणि कर्तव्यदक्ष पोलिसांची आहे. रस्ते सुरक्षिततेकरिता केवळ नियम नाही तर कठोर अंमलबजावणी गरजेची असते. हे नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न मधनं सिद्ध करून दाखवले आहेत. अपघातमुक्त नागपूरच्या दिशेने टाकलेले हे पाऊल महाराष्ट्राकरिता एक नवा आदर्श ठरत आहे. नागपूर शहरात नायलॉन मांसाच्या अवैध विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सापळा रचून ई रिक्षातून नायलॉन मांजा विक्रीसाठी नेणाऱ्या 2 तरुणांना अटक केली असून सुमारे 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रविवारी पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका ई रिक्षामधून शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी नेण्यात येत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे अजनी पोलिसांनी रेल्वे स्टेशन कॅन्टीन पासून सुमारे 50 मीटर अंतरावर रेल्वे कॉलनी परिसरात सापळा रचला. संशयित ई रिक्षा क्रमांक MH49 CF 1669 थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता रिक्षामधील बोरीतून 2 खरडा बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये मोनोकाइट फायटर लेबल असलेल्या शासनाने प्रतिबंधित नायलॉन मांजा एकूण 120 चक्क्या अंदाजे 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एहतेशाम खान सलीम खान वय वर्ष 19 राहणार संघर्ष नगर आणि मोहम्मद मेहबूब आलम मोहम्मद मुश्ताक शेख वय वर्ष 23 राहणार पार्वती नगर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून नायलॉन मांजा 2 मोबाईल फोन आणि ई रिक्षा असा एकूण 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 5 आणि 15 अन्वये गुन्हा अजनी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 2 इसम एहतेशाम खान सलीम खान वय 19 वर्ष राहणार संघर्षनगर टिपू सुलतान चौक मतीन किराणा स्टोअर समोरील गल्ली सायरा शेख यांच्या घरी किरायाने यशोधरा नगर नागपूर. तसेच आरोपी क्रमांक 2 मोहम्मद मेहबूब आलम मोहम्मद मुस्ताक शेख वय 23 वर्ष राहणार माजरी पार्वती नगर फुलबगीचा पाण्याच्या टाकीजवळ असे नागपूर ई रिक्षामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा असलेले साबूत चक्री बंडल असलेले मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आला. घटनास्थळी सदरचा प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाचे 120 साबूत चक्री बंडल, 1 ई रिक्षा, 2 मोबाईल असा एकूण 3,40,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यामध्ये मिळून आलेला आहे. सदरच्या आरोपी यांच्याकडे सदरच्या बाबत माहिती घेऊन पुढील योग्य ते आम्ही तपासामध्ये निष्पन्न करून पुढची आम्ही कारवाई सदर अनुषंगाने अद्याप पावेतो. सदर बाबतची त्यांच्याकडे त्यांचे पूर्व पार्श्वभूमी जे गुन्हेगारीची आहे किंवा अशी विक्री करण्याबाबतची अद्याप प्राप्त झालेली नाही, तरी तपासामध्ये निष्पन्न होतात त्यांच्या विरोधात आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत. नायलॉन मांजामुळे अनेक अपघात घडत असून मानवी जीवितासह पक्ष्यांनाही मोठा धोका निर्माण होत आहे. अशा प्रकारच्या अवैध व्यवसायावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवणी बांध गाव सध्या माकडांच्या आतंकाखाली आहेत. गेल्या काही दिवसात महिलांवर, लहान मुलांवर आणि शाळकरी विद्यार्थ्यांवर माकडांनी हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या संपूर्ण प्रकारामागे पाटबंधारे विभागाची निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. नेमकं काय आहे प्रकरण, पाहूया सविस्तर. साकोली तालुक्यातील शिवणी बांध गावात गेल्या 8 दिवसांपासून माकडांची दहशत वाढली आहे. गावातीलच 5 ते 6 महिलांवर माकडांनी हल्ला केला असून यामध्ये 3 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. काही महिलांवर छतावर काम करत असताना माकडांनी हल्ला केल्याने त्या खाली पडल्या आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. माकडांचा त्रास केवळ महिलांपुरताच मर्यादित नसून लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि घरगुती साहित्य देखील माकडांच्या हल्ल्यांचे बळी ठरत आहे.
गावातील अनेक घरातील साहित्य माकडांनी फोडले आहे. काही घरांच्या कवेलू तोडून मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे. त्या इरिगेशन खाता आहे आमच्या गावी. त्या बंगल्यामध्ये खूप झाड आहेत. ते खूप बंद राहते. रोज त्रास. सकाळ झाली का गावामध्ये फिरतात आणि स्लॅपवर लावतात. काही कवेली फोडतात. बायाच्या मग धावते. ते बंदरा खूप त्रास आहे. त्या दिवशी आमच्या गावची आमच्या घराजवळची एक बाई पडली स्लॅपवरून. तिला दवाखान्यामध्ये न्यावा लागला. काय मारण झाली? हो लागला. टोंगरे फुटले तिचे. बांगड्या फुटल्या. काही लागला असा हातागीताला लागला. मोलक खूपच त्रास आहे. धावते ते मनमाने कपडे धुवी राहिला का भांडे घासत राहिला का आमचं ते पूर्ण कवेलच फोडून टाकला. किती दिवसापासून त्रास आहे सध्या माकडांचा? 12 महिने होती. 2-4 वर्ष झालं सांगतो. 2-3 अप्लिकेशन लिहून झाले ते पण ते झाडं काही तोडत नाही. जे पाटबंधारे विभागाचे जे माणसं आहेत ते दुर्लक्ष करतात असं वाटतं का तुम्हाला? ते तोडतच नाही. 2-3 अर्ज झाले देऊन सैन्या. जर झाड कापलं तर बंदर जातील असं वाटतं तुम्हाला? हो ते झाडात म्हणूनच राहतात नाही येतात. एक कवेलू नसं आमच्या घरावर म्हणजे नुकसान झाली आहे. नुकसान झाली आहे. आणि ते बाई आमच्या घराजवळची माझी जाऊ पडली. टोंगरे फुटलं. बांगड्या फुटल्या तिच्या. ह्या टोंगऱ्याला लागला. कमरेला झटका लागला. या संपूर्ण समस्येचे मुख्य कारण म्हणजे शिवणी बांध येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ असलेली मोठी झाडे. या झाडांवर मोठ्या प्रमाणावर माकडांचा वावर असून रात्री मुक्काम करून सकाळी ही माकडे गावात येतात आणि दहशत निर्माण करतात. ग्रामस्थांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या. ग्रामपंचायतीतून ठरावही पारित करण्यात आला. मात्र आजपर्यंत झाडे कापण्यात आलेली नाहीत. पाटबंधारे विभागाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. जर माकडांच्या हल्ल्यात काही अनुचित घडलं तर जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. गावकऱ्यांनी तात्काळ झाडे कापण्याची मागणी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. शिवणीबांध गावातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून पाटबंधारे विभागाने तात्काळ लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रशासन या समस्येवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने 215 नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत राज्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालाने राज्याच्या राजकीय समीकरणांना नवी दिशा दिली असून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. पाहूया कोणत्या भागात कुणाची हवा राहिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालात महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 129 नगराध्यक्षांसह भाजप पहिल्या क्रमांकावर आहे, तर शिवसेनेचे 51 आणि राष्ट्रवादीचे 35 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. विभागावर विचार केला असता विदर्भात 100 पैकी 58 जागा भाजपने जिंकल्या आहेत. मराठवाड्यात 52 पैकी 25 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने जोरदार मुसंडी मारत 47 जागा खिशात घातल्या आहेत. कोकणात शिवसेना 10 आणि भाजप 9 जागांसह आघाडीवर आहे. नगरसेवकांच्या संख्येतही भाजपने मोठी झेप घेतली आहे. 2017 मध्ये भाजपचे 1602 नगरसेवक होते. तो आकडा आता 3325 वर पोहोचला आहे. हे समर्थन आगामी विधानसभेची नांदी असल्याचे म्हटले आहे. एकूणच या निकालांनी महायुतीला उभारी दिली असून विरोधकांना आत्मचिंतन करायला भाग पाडले आहेत. विदर्भ असो वा मराठवाडा, सर्वच ठिकाणी महायुतीने आपली ताकद दाखवून दिली आहे. आता या विजयाचे प्रतिबिंब आगामी काळात कसे उमटते आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. भाजपच्या उमेदवार ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका मोघे यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे यवतमाळच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट लढतीत भाजपच्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका मोघे यांच्यावर स्पष्ट विजय मिळविला आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची कन्या असलेल्या प्रियदर्शिनी उईके या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सून प्रियंका मोघे उभ्या होत्या. मतमोजणी अंती भाजपच्या प्रियदर्शिनी उईके यांना 57,713 मते मिळाली, तर काँग्रेसच्या प्रियंका मोघे यांना 44,994 मते मिळाली. यामध्ये 12,719 मतांच्या फरकाने प्रियदर्शिनी उईके विजयी झाल्या. विजयानंतर बोलताना प्रियदर्शिनी उईके यांनी हा माझा एकट्याचा विजय नसून संपूर्ण यवतमाळकरांचा विजय आहे. यवतमाळच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन अशी भावना व्यक्त केली. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी यवतमाळ शहरात जल्लोष करत आनंद साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात विजयाचे जल्लोष पाहायला मिळाले. माझ्या नागरिकांना मी आभार व्यक्त करते. तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार जे आज निवडून आले नगरसेवक झाले त्यांना मी हार्दिक अभिनंदन करते. आणि आता येणाऱ्या काळात सबका विकास सबका साथ या धोरणावर आम्ही चालणार आहोत. आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी आणि सोबतच मदन भाऊ येरावार, माझे बाबा अशोकजी उईके, प्रफुल्लजी चव्हाण, रेखाताई कोठेकर, सर्व वरिष्ठ कनिष्ठ सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्यांनी रात्रंदिवस काम केलं आमच्यासाठी आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि हा विजय माझा नाही तर पूर्ण यवतमाळकरांचा आहे आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीचा आहे, यवतमाळच्या नागरिकांचा आहे असं सांगते. आणि मी खूप आनंदी आहे आणि हा आनंद आमच्या सर्वांसाठी आहे असं मी व्यक्त करते. भाजप नगरसेवकांचं बहुमत तुमच्यासोबत राहणार आहे. 28 भाजप नगरसेवकांचं बहुमत राहणार आहे. पुढची सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार राहणार आहे. त्याबद्दल आम्ही विचार करू नक्कीच. काय विजन आणि जनतेला काय आभार कशा पद्धतीने आपण मानणार? आभार असं व्यक्त करते की त्यांनी विकासाला साथ दिली आहे आणि नक्कीच विकास होणार आहे म्हणून त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते. यवतमाळ नगर परिषदेत नगराध्यक्ष पदावर भाजपाचा झेंडा फडकला असून ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांच्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. यवतमाळच्या विकासासाठी नागरिकांच्या आता त्यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. गंगापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दणदणीत विजय मिळवत शहराच्या राजकारणावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदी संजय विठ्ठलराव जाधव यांनी तब्बल 2,287 मतांच्या फरकाने विजय मिळवत नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित केली आहे. गंगापूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्षपदी निवड झालेल्या संजय विठ्ठलराव जाधव यांनी 2,287 मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकूण 11 जागा मिळाल्या असून भाजपला 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 1 जागा तर 1 जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा मिळविता आली नाही. नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजय जाधव तसेच सर्व विजयी नगरसेवकांचे आमदार सतीश चव्हाण यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संजय जाधव यांच्या समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजय जाधव यांनी गंगापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि प्रामाणिक कारभार करण्याचे आश्वासन दिले आहे. गंगापूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता स्थापन झाल्याने आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कारंजा नगर परिषद निवडणूक 2025चा निकाल जाहीर झाला असून निकालात MIM पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदी MIMच्या फरीदा बानू शफी पुंजाणी यांची निवड झाली असून त्यांनी भाजपला अवघ्या 110 मतांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. हा विजय MIMचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसुफ पुंजाणी यांच्या मातोश्रींचा असल्याने या निकालाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर परिषद निवडणुकीत 2025 मध्ये ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत AIMIMच्या उमेदवार फरीदा बानू शफी पुंजानी यांनी भाजपाच्या उमेदवारीवर 110 मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळविलाय.
निवडणूक निकाल जाहीर होताच कारंजा शहरात AIMIMचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. हा विजय केवळ व्यक्तिगत नसून AIMIMच्या पक्षांच्या वाढत्या प्रभावाचा स्पष्ट संकेत मानला जात आहे. नगर परिषद सदस्य संख्या यामध्ये जर पाहायला गेलं तर विजयी उमेदवारांमध्ये AIMIMच्या 16 सदस्य, भाजपाचे 13, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची 1, अपक्ष 1 अशी आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार नगर परिषदेत AIMIMचा सर्वात मोठा पक्ष ठरला असून नगराध्यक्ष पदावर AIMIMची मोहर उमटली आहे. विजयानंतर बोलताना नगराध्यक्ष फरीदा बानू शफी पुंजानी यांनी कारंजा शहरातील सर्व मतदारांचे आभार मानले. शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर भर दिला जाईल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. नमस्कार, मी सागर कोळे, वाशिम जिल्ह्यातील तालुक्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रातील वेगळं समीकरण हे आपल्याला कारंजा लालमध्ये बघायला मिळालेलं आहे. MIMने इथे विजय प्राप्त केलेला आहे आणि नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार होते MIM इथे विजय झालेले आहे. BJP आणि MIMमध्ये चांगलीच रंगत बघायला मिळालेली आहे आणि आता पब्लिक जल्लोष करायला तयार झालेली आहे आणि एक वेगळाच आनंद दिसून आलेला आहे. 110 MIMचा विजय झालेला आहे. चांगलीच रंगत आपल्याला इथं बघायला मिळाली कारंजा लाडमध्ये. नगरसेवकसाठी MIMच्या 16 सीटा इथे आलेल्या आहे आणि आपल्यासोबत MIMचे कार्यकर्ते सुद्धा आहे. आपण त्याच्याशी संवाद करू. तुमचं नाव सर? माझं नाव अब्दुल वसीम मजीद. वार्ड नंबर 15 मधून माझे मामा उभे होते. मी त्यांचा भाचा आहो. वार्ड नंबर 15 मधून माझे मामासोबत पुंजानी साहेबांचा मुलगा पण होता, ते पण निवडून आले. 20 में से 16 सीट निकले. 31 सीटमधून 16 सीट MIMची झाली आणि 13 सीट कमळ आहेत, एक घड्याळ आहेत आणि एक अपक्ष आहे. त्याचसोबत फरीदा बानू या नगर अध्यक्षासाठी उभ्या होत्या. त्या इथे MIM विचार उभ्या होत्या. त्या इथे विजय झालेला आहे. फरीदा बानू. कारंजा नगर परिषद निवडणुकीत भाजपा विरुद्ध MIMची अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. मात्र अखेर MIMने 110 मतांनी बाजी मारली आहे. या निकालामुळे वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथे नेट सेट परीक्षेच्या तयारीकरिता विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता PM उषा पुरस्कृत एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेत. ही कार्यशाळा महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेटच्या पेपर 1च्या तयारीकरिता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राजश्री शाहू महाविद्यालय लातूर ही स्वायत्त संस्था असून येथे सोमवारी विद्यार्थ्यांसाठी PM उषा योजनेअंतर्गत नेट सेट मार्गदर्शनासाठी 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये डॉक्टर कृष्णा पाटील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तसेच डॉक्टर महेश जोशी स्वामी रामतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तसेच डॉक्टर गजानन राशीनकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे नामवंत तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये नेट व सेट परीक्षेच्या अद्ययावत अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा, प्रभावी अभ्यास तंत्रे तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन अशा विविध विषयांवर सत्रांमधून सविस्तर माहिती दिली गेली. स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला योग्य दिशा देणारी असून नेट सेट परीक्षेत यश मिळविण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या कार्यशाळेला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व शाखातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे, उपप्राचार्य सदाशिव शिंदे आणि स्पर्धा परीक्षा विभागाचे मुख्य समन्वयक शेळके यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. नेट आणि सेट परीक्षेच्या तयारीकरिता दिशादर्शक ठरणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस नवी ऊर्जा देणारी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. मेहकर नगरपालिकेच्या निवडणुकीतून मोठी राजकीय उलथापालथ समोर आली आहे. राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती घडत बाप का बदला बेटे ने लिया अशी चर्चा सध्या संपूर्ण मेहकर शहरात रंगलेली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील टॉप नगर परिषदांपैकी एक असलेल्या मेहकर नगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मशाल 1237 मतांनी दिमाखात पेटली आहे. नेमकं काय घडलंय या ऐतिहासिक लढतीत पाहूया सविस्तर. मेहकर नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी चुरशीची आणि ऐतिहासिक लढत पाहायला मिळाली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार किशोर गारोळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कासमभाई गवडी यांचा पराभव करत 1237 मतांची निर्णायक आघाडी मिळविली. किशोर गारोळे यांना 10,239 मते तर कासम गवडी यांना 9,002 मते मिळाली. या विजयाला विशेष महत्व यासाठी आहे कारण 2016च्या निवडणुकीत कासम गवडी यांनी भास्करराव गारोळे यांचा तब्बल 2200 मतांनी पराभव केला होता. मात्र यावेळी भास्करराव गारोळे यांचे पुत्र किशोर गारोळे यांनी तोच पराभव परतवून लावत वडिलांचा राजकीय बदला घेतलाय. नगरसेवक पदाच्या निकालाकडे पाहिल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 11 नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे 9 नगरसेवक आणि शिवसेना उभाटा ठाकरे गटाचे 6 नगरसेवक असे एकूण 26 नगरसेवक विजयी झाले आहेत. सध्या मेहकर मतदारसंघाचे आमदार आणि नगराध्यक्ष हे दोन्हीही उभाटा गटाचे असल्याने या विजयामुळे ठाकरे गटाची शहरातील राजकीय पकड अधिकच मजबूत झाली आहे. विजयानंतर मेहकर शहरात ढोल ताशे डीजेच्या गजरात भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी बाप तो बापच राहतो, मशाल पेटली अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला. एकीकडे इतिहासाची पुनरावृत्ती तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या मशालीचा विजयाचा प्रकाश. मेहकर नगरपालिकेवर पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता कायम राहिली आहे. औसा तालुक्यातील एका छोट्याशा गावाने मोठा आदर्श निर्माण केला आहे. वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेली घाणीची वेढलेली स्मशानभूमी गावकऱ्यांच्या एकजुटीने आज स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार बनली आहे. लातूर जिल्ह्यातील बुधोडा गावकऱ्यांच्या या अभूतपूर्व उपक्रमाची ही विशेष बातमी. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावात गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची अवस्था अत्यंत विदारक होती. घाणीचे साम्राज्य, प्लास्टिक कचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छ परिसरामुळे या पवित्र स्थळाकडे कुणीच लक्ष देत नव्हते. मात्र गावकऱ्यांनी एकत्र येत सामूहिक बैठकीत निर्णय घेतला आणि स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. वर्षानुवर्ष साचलेली घाण काढून टाकण्यात आली. प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन करण्यात आले. यानंतर स्मशानभूमीत विविध प्रकारची झाडे लावून परिसर हिरवागार करण्यात आला. पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी यासाठी विहीर आणि पाण्याची टाकी उभारण्यात आली. दुःखी कुटुंबियांना बसविण्यासाठी आरामदायी बाकड्यांचीही व्यवस्था करण्यात आली. आज ही स्मशानभूमी स्वच्छ, शांत आणि पर्यावरणपूरक बनली असून गावकऱ्यांच्या श्रमाचे सुंदर फळ सर्वांनाच पाहायला मिळत आहे. गावकऱ्यांच्या या उपक्रमामुळे केवळ स्मशानभूमीचे रूप बदलले नाही तर पर्यावरण रक्षणाची जाणीवही निर्माण झाली आहे. एका वृद्ध महिलेनं भावुक होत सांगितले की दुःखाच्या वेळी आता हे ठिकाण शांत आणि सुंदर मिळेल हीच खरी सेवा आहे. सामूहिक इच्छाशक्ती आणि सामाजिक जबाबदारी असेल तर कोणताही बदल अशक्य नाही, हे बुधोडा गावकऱ्यांनी दाखवून दिले आहेत. हा उपक्रम निश्चितच इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जिल्हा प्रशासनानेही या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. बोदवड तालुक्यातील शिरसाळा गावात असलेल्या जागृत हनुमान मंदिरात सध्या भक्तीचा महासागर उसळलेला पाहायला मिळत आहे. महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून हजारो भाविक इथे दर्शनासाठी दाखल होत आहेत. इच्छा पूर्ण करणारा शिरसाळेचा मारुती म्हणून ओळखलं असलेल्या या मंदिराची एक वेगळीच आख्यायिका आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात वसलेले शिरसाळा गाव, याच गावात आहे जागृत हनुमान मंदिर, जे शिरसाळेचा मारुती म्हणून संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. लोककथेनुसार दशकांपूर्वी गावकऱ्यांना जवळच्या नदीत मारुतीची दगडी मूर्ती सापडली होती. ही मूर्ती काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. 12 गाड्या लावूनही मूर्ती हलली नाही. मात्र एक मामा पुतण्यानी ही सहज उचलून कडुनिंबाच्या झाडाखाली ठेवली. तेव्हापासून मारुती महाराज उघड्या आकाशाखाली ऊन, पाऊस आणि वाऱ्यांना तोंड देत उभे आहेत. या मंदिराशी एक अद्भुत आख्यायिका जोडलेली आहे.
भुसावळ तालुक्यातील द्वारकादास अग्रवाल यांनी इच्छा पूर्ण झाल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला. गर्भगृहाचे काम सुरू होताच ते आजारी पडले तर शिखर उभारण्याआधीच कोसळले. यानंतर शिखर न बांधण्याचा निर्णय घेताच त्यांची प्रकृती सुधारली. यामुळे आजही हे मंदिर शिखराविना आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. भक्त आपली मनोकामना व्यक्त करतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर मानलेल्या मानासाठी वरण भट्टीचा नैवेद्य तयार करून मारुती महाराजांना भोग अर्पण केला जातो. त्यानंतर भाविकांसाठी पंक्तीने महाप्रसाद दिला जातो. अनेक भक्त 11 किंवा 21 मंगळवार व शनिवार न चुकता दर्शन घेण्याचा संकल्प पूर्ण करतात. सिटी न्यूजशी बोलताना मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातून दर्शनासाठी आलेले पंचायत समिती सभापती प्रदीप पाटील यांनी सांगितले की शिरसाळेच्या जागृत हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला अपार शांती लाभते आणि अनुभव शब्दात मानता येत नाही. श्रद्धा, विश्वास आणि चमत्कार यांचा संगम असलेले शिरसाडेचे जागृत हनुमान मंदिर हजारो भक्तांसाठी आशेचा किरण ठरत आहे. मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी येथे उसळणारा भक्तीचा महासागर हेच या जागृत देवस्थानाचे वैशिष्ट्य आहे. खुलताबाद नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. यंदाच्या तिरंगी लढतीत कोणताही राजकीय वर्धस्त नसलेल्या युवकास मतदारांनी पसंती दिली आहे. पाहूया सविस्तर माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद नगर परिषदेच्या 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील तिरंगी लढतीत काँग्रेसने नगराध्यक्ष पद जिंकले. काँग्रेसच्या अमीर बशीर पटेल या युवकास मतदारांनी मोठ्या मतदानाने निवडून दिले. या लढतीत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत बम यांनी उमेदवारांसाठी मोठा बळ लावला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित केली होती. तसेच अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनीही प्रयत्न केले होते. मतदारांनी पैशांची उधळण करणाऱ्या पक्षाला धडा शिकविला असे दिसून आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे 7 उमेदवार आणि काँग्रेसचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. सध्या शहरात चर्चेचा विषय उपनगराध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार बसणार यावर आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमीर पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व निवडून आलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांचे आभार मानले आहेत. हर समाज ने मेरे को तय दिल से जो है तो एक अपना समझकर सबने वोट मारा है और तय दिल से मैं सबका शुक्रिया अदा करूंगा. और जैसा उन्होंने जिता कर लाए वो कभी भी एनी टाइम रात में आधी रात को कभी भी फोन मार सकते. तय दिल से उनका काम होगा इंशाअल्लाह. खुलताबाद जो है कि हिंदू मुस्लिम की और दूसरी भी जो समाज है एकता है बताए उन्होंने और मुझे जिता कर लाए. मैं कुछ ऐसा राजकारणी नहीं था बहुत बड़ा, एक तुम्हारे में का एक सोशल वर्कर था जिन्होंने जो है तो जिता कर लाया. तय दिल से मैं शुक्रिया अदा करूंगा गाँव वालों का, मेरे मासूम बच्चों का, जो हर समाज के जो छोटे छोटे बच्चे थे और मेरी माँ बहना सभी ने मेरे वास्ते जो है तो जुस्तजू करे और मेरे कामयाब कराए. और कांग्रेस कमेटी का भी तय दिल से शुक्रिया अदा करूंगा जिन्होंने किरण भाऊ और यूसुफ भाई और मिलिंद भाई और बहुत सारे भाई, मजीद भाई, अनिल भाऊ और बहुत मसीह भाई, बहुत सारे जो है तो राजू भाई, ये वो सब ने जो है तो जुस्तजू करे. इरशाद भाई, पूरों ने गाँव के हर युवाओं ने तय दिल से ऐसा काम करे अपना, तो मैं भी तय दिल से शुक्रिया अदा करूंगा उनका. तर ही होती खुलताबाद नगर परिषदेतील निवडणुकीची संपूर्ण माहिती. नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचा झेंडा फडकला असून मतदारांच्या पसंतीने नवयुवक अमीर पटेल विजयी ठरले आहेत. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12,
वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रासे सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.